आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। पाणी पे। बघा मॅडम, तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं माझ्याकडे काही ना काहीतरी सोल्युशन असतं, त्यामुळे तुम्ही कुठलीही काळजी करू नका प्लीज। नाही नको, मला भूक नाही। हो असं काय करताय तुम्ही? मी स्वतःच्या हाताने बनवलंय आणि त्यांच्यातला एकही पदार्थ नाहीये, स्पेशल तुमच्यासाठी बनवलंय मला, खा ना। ते सगळं ठीक आहे, पण खरंच मला भूक नाहीये। असं नका ना करू मॅडम प्लीज, बघा तरी कसं झालंय। आणि मला माहितीये तुम्हाला भूक लागली, खरंच खा ना मॅडम थोडं। मला खरंच नाहीये भूक, सांग मॅडम एकदा तरी ऐका ना। सिद्धिराज, किती वेळा सांगितलं मला नकोय ती खीर, नको म्हटलं ना। खीर? हा शिरा आहे मॅडम, म्हणजे तुम्हाला नसेल खायचं तर नका खाऊ, पण प्लीज मी बनवलेल्या शिऱ्याला खीर नका मागू। हा ठीक आहे, शिरा। हो हो, शिराच आहे हा। म्हणजे आज मी पहिल्यांदा पाऊल टाकला ना किचन मध्ये, तर स्पेशली तुमच्यासाठी हा सुंदर शिरा बनवलाय। सुंदर नसेल कदाचित तो, पण शिरा तर शिरा आहे ना मॅडम। खायचं सोडा, तुम्हाला तो साधा ओळखताही नाही आलाय। हे बघा, थँक्यू, तुम्ही माझ्यासाठी एवढा शिरा बनवून आणलाय, पण मला नाही खाता येणार। पण का मॅडम, असं का वागताय तुम्ही? कारण माझ्या आनंदी नाहीये तिथे। त्या इथे नसताना माझ्या घशाखाली घास तरी कसा उतरेल? कशा असतील त्या, काय करत असतील? त्यांच्या काळजीने ना जीव कासावीस होतोय माझा। अच्छा, म्हणजे ते आनंदीच्या पोटातले कावळे होते होय? बर बर। माझ्या पोटातले कावळे? अगं हो, खरंच ते कावळे उडत उडत माझ्याकडे आले, काव काव करत होते आणि खूप चिडले होते। मला काय म्हणाले माहितीये? आम्हाला खूप भूक लागलीये, आनंदी जेवत नाहीये, आम्ही आता जेवलो नाही तर आनंदीच्या पोटातून बाहेर येऊ। अगं बाई, माझ्या पोटात कावळे आहेत? हो अगं खरंच, सगळ्यांच्या पोटात कावळे असतात माहितीये का तुला? आणि आपण जर का जेवलो नाही ना तर ते उपाशी राहतात आणि भूक लागली म्हणून काव 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 करत तोंडातून बाहेर येतात। काय चालेल तुला असं झालं तर? नाही नको नको, आजी माझ्या पोटातल्या कावळ्यांना सांग ना माझ्या पोटातच थांबायला। मग त्याच्यासाठी आता तुला जेवावं लागेल। हे सगळं ताटातलं संपव, म्हणजे मग पोटातले कावळे शांत बसतील आणि पोटातच राहतील, चालेल? हो आजी, बरं मग लवकर। शाणी ग बाय माझी। अरे वा, तू जेवायला घेतलंस आणि भावनाईचा फोन येतोय बघ। भावनाई, आनंदी, कशात आनंदी? मला खूप आठवण येत होती तुमची। मला पण तुझी खूप आठवण येते, म्हणून मी जेवतच नव्हते। मग मला शांता आजी म्हणत होती तुझ्या पोटातले कावळे बाहेर येतील, मग मी आता जेवणार। आनंदी, तुम्ही गुड गर्ल सारखं वागा बर का, आजी आजोबांना त्रास देऊ नका। मी तिकडे नाहीये ना, मग नीट वेळेवर जेवायचं, त्रास नाही द्यायचा। हो भावनाई। तुम्हाला माहिती आहे आनंदी, आता मला ना तुमची खूप आठवण येत होती, म्हणून मी पण जेवले नव्हते, पण आता मी तुमचा चेहरा बघितलाय ना, मग आता मी पण जेवणार आहे। तुम्ही सुद्धा जेवा हा आता। हो जेवते।
अरे वा, पानातलं तर सगळं संपत आलंय आता. गुड गर्ल. अगो बाई, किती छान. मी गुड गर्ल. आपली आनंदी सगळ्यात शहाणी मुलगी आहे, हो की नाही? मग आता तिने हे सगळं संपवलं ना की आपण रात्री तिच्यासाठी आईस्क्रीम आणूया. मला तर चॉकलेट फ्लेवर वाली हवी आहे. हो ग, हो. ऐका सगळ्यांनी ऐका, मला सगळे 10 मिनिटात हॉलमध्ये हवे. या. मॅडम प्लीज खा ना हा एकदा शिरा. सांगितलं ना मला भूक नाहीये. मॅडम आनंदीला तुम्ही सांगितलं होतं ना की तुम्ही जेवणार आहात म्हणून, मग तर तुम्हाला जेवावंच लागेल. आनंदीशी असं खोटं बोलून तिला फसवणं योग्य नाहीये. प्लीज खा ना. येस कम इन. सर ते व्हाईट रॅबिटवाले खूपच आग्रह करतात मीटिंगसाठी. आय सेड वी आर नॉट इंटरेस्टेड. ओके सर. बबुचका आता ना तू या बोल मध्ये एक मोठी उडी मारा. चल कम ऑन बबुचका, कम ऑन. ठीक आहे आता छोटीच उडी मारली, पण लवकरच मोठी उडी मारायला शिकायचंय. काय कसलं गोड दिसतंय आमचं बाळ आणि सगळीकडे नुसतं पळतंय. खाऊ पाहिजे फक्त त्याला. लक्ष्मी निवास